महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा आणि लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा अशा मागण्या लिंगायत समाजानं केल्या आहेत। या मागण्यांसाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण करत रस्त्यावर ठिय्या मारला। महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा, लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लिंगायत समाजानं साखळी उपोषण सुरू केले। यावेळी लिंगायत बांधवांनी आम्ही लिंगायत नावाच्या टोप्या परिधान करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठी गर्दी केली होती। यावेळी लिंगायत बांधवांनी हातात फलक घेऊन जोरदार घोषणा देत रस्त्यावर ठिय्या मारला। या आंदोलनात लिंगायत बांधवांसह दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपत पाटील, मृत्युंजय महाराज सहभागी झाले होते। यावेळी नगरसेवक संजय तेलनाडे यांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागं हटणार नसल्याचा इशारा दिला। सन 2023 साली महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची जी नेमणूक करण्यात आली ती नेमणूक करत असताना ओबीसी अंडरखाली ती करण्यात आलेली आहे आणि सरसकट आमच्या लिंगायत समाजाला त्याचा लाभ मिळावा व त्यातली ओबीसीची अट शिथिल करावी व दुसरी आमची मागणी आहे की जी अल्पसंख्याक दर्जा आमचा मिळण्यासाठी जी महाराष्ट्र शासनाला जे आम्ही पत्रव्यवहार वगैरे सगळं ज्यावेळेला जे केलेलं ती फाईल महाराष्ट्र शासनाकडून केंद्राकडे पाठवून त्याचा पाठपुरावा करून त्याला मान्यता मिळावी। ह्या दोन मागणीसाठी आम्ही इथं धरणे आंदोलनाची आजपासून बेमुदत चालू केलेला आहे आणि मागण्या जर मान्य नाही झाल्या तर जोपर्यंत मागण्या आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचं धरणे आंदोलन हे कंटिन्यू चालू राहणार आहे। या आंदोलनात ज्येष्ठ कार्यकर्त्या सरला पाटील, प्रशांत शहापुरे, राजशेखर तंबाले, सुभाष महाजन, मनोजकुमार रणदिवे, नितीन पाटील यांच्यासह लिंगायत बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते।